तर झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातील जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये संजय राऊतांनी सवाल उपस्थित केलाय। मुख्य आरोपीला कोण वाचवण्याचा प्रयत्न करतंय? फडणवीसांकडनं मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, असा सवाल राऊतांनी केला। दरम्यान एकाच दिवसात आरोपीला फासावर लटकवणं अपेक्षित आहे का, असा प्रश्न शिरसाट यांनी राऊतांना केला। तर आरोपीला शिक्षा होईल असं शिरसाटांनी म्हटलंय। पुण्याच्या जमीन प्रकरणामध्ये मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतोय? देवेंद्र फडणवीस करतात। विरोधी पक्षाने आवाज उठवला। आपण काय केलं? आपण गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी कायदे आणि नियम बदलले, पोलिसांवर दबाव आणला। काय करायचं विरोधी पक्षाने? ते पक्षातलेच एक नेते असं म्हणतात की ते व्यक्तिगत प्रकरण आहे। कोणतं पुण्यातलं व्यक्तिगत कसं? व्यक्तिगत प्रकरण, सरकारी जमीन 1800 कोटीची, मंत्र्यांच्या मुलाला, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला 300 कोटी देण्याचा प्रयत्न झाला, हे व्यक्तिगत प्रकरण असेल तर मग या विषयावर बोलायलाच नको। मुख्यमंत्री कुठं वाचवतात? आता तो दुसरा आरोपी होता, तोही पकडला गेला। त्याची चौकशी काल 7 तास चालली। जेव्हा मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही त्याची सखोल चौकशी करू, तुम्हाला एका दिवसातच चौकशी आणि एका दिवसातच फासावर लटकवणं हे तुम्हाला अपेक्षित आहे का? जो त्याची काही कालमर्यादा असते किंवा जो काही वेळ लागतो तो लागणारच आहे ना। थोडं थांबा आणि वाटतं पहा। एकाच दिवशी सर्वांना दोषी ठरवून त्याला शिक्षा देणे हे कोणत्याही कायद्यात नाही किंवा कोणतीही अशी यंत्रणा आपल्याकडे नाही। म्हणून वेळ जरी लागला, परंतु याच्यात जर आरोपी असेल त्याला शिक्षा ही होणार।